नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या सहकार विकास या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण या सेमिस्टरमधल्या सिलेबसच्या शेवटच्या टॉपिकमधला शेवटचा भाग आपण बघत आहोत. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे आदर्श पोटनियम आहेत त्या आदर्श पोटनियमांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो आणि त्यामध्ये या आदर्श पोटनियमामध्ये कोणत्या तरतुदी आहेत या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. त्यापैकी साधारणतः 10 ते 12 मुद्द्यांचा विचार आपण केलेला आहे. आज आपण इथून पुढचे जे मुद्दे आहेत, जे तरतुदी आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिली तरतूद आहे ती म्हणजे संस्था कामकाज व्यवस्थापनाच्या संदर्भात या आदर्श उपविधीमध्ये काय तरतूद आहे, तर त्याच्यामध्ये सहकारी संस्थेच्या कामकाजाचे सर्वाधिकार हे सहकारी संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीला असतात. सहकार कायद्यातील जी समिती उपविधी क्रमांक 138 नुसार प्राप्त अधिकार आणि सर्वसाधारण सभेने दिलेले निर्देश हे आपली कार्य पार पाडण्यासाठी ही समिती करत असते. व्यवस्थापन समितीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. चालू समितीची मुदत संपण्यापूर्वी नवीन व्यवस्थापन समिती अस्तित्वात यावी लागते. त्या दृष्टीनं निवडणुकीचा कार्यक्रम लावला जातो. संस्था व्यवस्थापनासाठी या सभासदांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीबरोबरच 2 तज्ज्ञ संचालकांचा स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. अर्थात अशा तज्ज्ञ संचालकांना सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे, परंतु सभेमध्ये मतदान करण्याचा त्यांना अधिकार दिला जात नाही. त्याचबरोबर या तज्ज्ञ संचालकांच्या शिवाय 2 कार्यकारी संचालक स्वीकृत व्यवस्थापन समिती करू शकते. अर्थात त्यांची गणना संचालक मंडळाच्या एकूण संख्येमध्ये ती होत नाही. त्याचबरोबर त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा असत नाही. तर यामध्ये या संचालक मंडळानं कामकाज करत असताना आपले अधिकार कसे वापरावे आणि कोणते अधिकार त्यांना आहेत या संदर्भातली तरतूद त्या उपविधीमध्ये या संस्था कामकाजाच्या संदर्भात आपल्याला असलेली दिसून येते. त्यानंतर सहकारी संस्थेमध्ये गृहनिर्माण संस्थेमध्ये लेखापुस्तके आणि नोंदवह्या ठेवणे याच्या संदर्भातली जी तरतूद आहे त्यामध्ये कुठल्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेनं ठेवावयाची लेखापुस्तके आणि नोंदवह्या व इतर कागदपत्रे आणि त्यांची जबाबदारी आणि वार्षिक विवरणपत्रकं भरणं आणि त्या संदर्भातले नियम या प्रकरणामध्ये आपल्याला समाविष्ट केलेले दिसून येतात. प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेनं आपल्या दप्तरामध्ये पुढील लेखापुस्तकं आणि नोंदवह्या या ठेवण्याच्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे नियम 32 नुसार आय नमुन्यात सदस्य नोंदवही आणि नियम 33 नुसार जे नमुन्यात सदस्य यादी तसेच ओ नमुन्यात लेखापरीक्षा दुरुस्ती नोंदवही ही ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रोकड वही, दैनंदिन जे कॅशबुक ज्याला आपण म्हणतो ती रोकड वही ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वसाधारण खतावणी ज्याला आपण जनरल लेजर म्हणतो ती खतावणी त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर वैयक्तिक खतावणी ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ताची नोंदवही, त्याला आपण डेस्टॉक रजिस्टर असं म्हणतो, तो ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर नामनिर्देशन नोंदवही, सभासदांनी आपल्या पश्चात जे वारसदार नेमलेले आहेत त्या वारसदारांच्या संदर्भात नामनिर्देशन नोंदवही त्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर सहकारी संस्थेनं गृहनिर्माण संस्थेनं केलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भातली नोंदवही संस्थेनं ठेवणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात गुंतवणूक कुठं केली, केव्हा केली, किती रकमेची केली आणि त्याचा व्याजदर काय आहे आणि त्याचबरोबर त्याचे मुदत काय आहे या संदर्भातली सगळी माहिती त्या नोंदवहीमध्ये असेल. त्याचबरोबर समिती सभा इतिवृत्त, संचालक मंडळाची जी व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीच्या ज्या सभा कंपल्सरी होतात की महिन्यातून एक तरी सभा घ्यावी लागते, वर्षातून किमान 12 सभा झाल्याच पाहिजेत. तर त्या गुंतवणूक समिती सदस्यांची जे सभा आहेत ज्याला
संचालक मंडळाची सभा किंवा व्यवस्थापन समिती सभा असं म्हणतो, त्या सभेची नोंदवही त्या ठिकाणी आणि त्याचं इतिवृत्त, सभेमधील कामकाजाचं झालेली माहिती त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. त्यानंतर जी सभासदांची सर्वसाधारण सभा होत असते, त्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त, त्यातल्या कामकाजाची नोंदवही ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर संरचना लेखापरीक्षक व अग्निशमन प्रतिबंध लेखापरीक्षा नोंदवही, की जे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे, स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, तर त्या स्ट्रक्चर व्यवस्थित आहे याच्या संदर्भात दरवर्षी किंवा दर 5 वर्षानं त्याच्यामध्ये जो आर्किटेक्चर असतो, संरचना लेखापरीक्षक ज्याला आपण आर्किटेक्चर असं म्हणतो, त्याच्याकडून इमारत सुस्थितीत असल्याबद्दल, इमारतीच्या स्ट्रक्चरला कुठलीही बाधा नसल्यासंदर्भातलं प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर अग्निशमन व्यवस्था व्यवस्थित असल्यासंदर्भातलं प्रमाणपत्र हे घ्यावं लागतं आणि त्याची नोंदवही त्या ठिकाणी ठेवावी लागते. त्यानंतर नाममात्र सदस्य यादी, सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये जे नाममात्र सभासद आहेत तर असतील तर त्यांची यादी त्या ठिकाणी द्यावी लागते. त्याचबरोबर क्रियाशील सभासदांची यादीसुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागते. क्रियाशील सभासदाची व्याख्या सहकार कायद्यामध्ये केलेली आहे. तर त्यानुसार जे सदस्य क्रियाशील आहेत त्या क्रियाशील सभासदांची यादीसुद्धा या संस्थेनं आपल्या नोंदवहीमध्ये दप्तरामध्ये ठेवणं आवश्यक आहे. तर साधारणपणे अशी लेखापुस्तकं आणि नोंदीखेरीज पोटनियम 142 अंतर्गत नमूद इतर कागदपत्रेसुद्धा स्वतंत्र फाईलमध्ये जतन करून ठेवावी लागतात, ज्याच्यामध्ये संस्थाच्या सदस्यत्वासाठीचे अर्ज, सदस्यांचे राजीनामे, संस्था भाग भांडवल, मालमत्ता हस्तांतरणाच्या संदर्भातले अर्ज, सहकारी निबंधकासंदर्भात बरोबर झालेला पत्रव्यवहार, सर्व प्रकारचे करार आणि त्याच्या संदर्भातली कागदपत्र, त्यानंतर सामायिक वीज वितरणाबाबतचा पत्रव्यवहार, दिलेल्या धनादेशाच्या प्रती, भागपत्रांच्या प्रती, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्था सभेच्या सूचना कार्यक्रमपत्रिका, संस्था निवडणूक संदर्भातील कागदपत्र, अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल, दोषदुरुस्ती अहवाल यासारखे कागदपत्रही संस्थेनं आपल्या दप्तरी जतन करून ठेवावी लागतात. स्वतंत्र त्याचं फायलिंग करून ठेवावं लागतं. त्याचबरोबर संस्था नफा विनियोजन हा एक पुढची तरतूद या आदर्श पोटनियमामध्ये आहे. या प्रकरणामध्ये संस्थेनं कर्ज आणि ठेवी यावरील द्यावयाच्या व्याजाची तरतूद व कायद्यानं इतर आवश्यक ज्या वजावटी आहेत त्या केल्यानंतर जो निव्वळ नफा संस्थेला राहील त्या निव्वळ नफ्याच्या 25% नफा राखीव निधीमध्ये वर्ग केल्याची कायदेशीर तरतूद आहे. प्रत्येक संस्थेनं नफ्याच्या 25% राखीव निधीला वर्ग केला पाहिजे आणि उर्वरित जो 75% नफ्याचा विनियोग आहे तो सहकारी संस्था अधिनियम 1961 नियम 50 आणि 53 नुसार पुढील प्रमाणे त्याची तरतूद केलेली आहे. ती म्हणजे या 75% राहिलेल्या नफ्यातून जास्तीत जास्त 15% लाभांश हा सभासदांना देण्यासाठी त्यातून तरतूद केली पाहिजे. त्याचबरोबर संस्था पदाधिकाऱ्यांनी जे सहकारी संस्थेमध्ये योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात त्यांना जास्तीत जास्त 15% रक्कम देण्याची तरतूद त्या नफ्यातून केली जाऊ शकते. त्याचबरोबर वार्षिक सभा निश्चित करेल इतकी सामायिक कल्याण निधीची तरतूद या 75% नफ्याच्या भागातून करायची आहे. आणि त्याचबरोबर जो काही शिल्लक नफा असेल तो नफा पुढील वर्षासाठी पुढं ओढणे किंवा संचालक मंडळ सर्वसाधारण सभा ज्याप्रमाणे निर्देश देईल त्यानुसार या शिल्लक नफ्याचा वापर करणं, अशा प्रकारच्या या तरतुदी त्या ठिकाणी आपल्याला या संस्था नफ्याच्या विनियोजनाच्या संदर्भात आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यानंतर पुढची तरतूद आहे ती बुडीत देय रकमांचं निर्लेखन, की सहकारी संस्थांच्या पोटनियमानुसार संस्थेच्या लेखापरीक्षकाकडून प्रमाणित करण्यात आलेल्या बुडीत रकमांचं त्या ठिकाणी निर्लेखन हे सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनं त्या ठिकाणी करता येतं. त्याचबरोबर या बुडीत रकमामध्ये संस्थेला सदस्याकडून येणे असणाऱ्या रकमेच्या वसुली संदर्भात झालेला खर्च, त्याचबरोबर संचित तोटा यांचा समावेश या बुडीत देय रकमाच्या निर्लेखनामध्ये करता येतो.
आणि त्याचबरोबर अशा बुडीत सर्व रकमांचं निर्लेखन करताना सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते। त्याचबरोबर अशी संस्थेमध्ये जर ही संस्था एखाद्या वित्तपुरवठा संस्थेची ऋणको असेल तर अशा वित्तपुरवठा संस्थेची मान्यता अशा प्रकारचं बुडीत देय रकमांचं निर्लेखन करण्यासंदर्भात परवानगी घ्यावी लागते। तर या पद्धतीनं एखाद्या संस्थेमध्ये गृहनिर्माण संस्थेमध्ये जर तुमची बुडीत रक्कम जी आहे जी कधीच येणं शक्य नाही अशी रक्कम जर काढून टाकायची असेल, निर्लेखन त्याचं करायचं असेल तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी या 15 नंबरच्या प्रकरणामध्ये या पोटनियमामध्ये आदर्श आहे। त्यानंतर सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षा म्हणजे गृहनिर्माण संस्थांचे जे हिशेब आहेत त्या हिशेबांचं लेखापरीक्षण या संदर्भात त्या ठिकाणी 16 नंबरच्या प्रकरणामध्ये तरतूद आहे। त्यामध्ये कुठल्याही गृहनिर्माण सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करायचं असेल तर शासन मान्यता प्राप्त जी लेखापरीक्षकांची यादी आहे त्या यादीमधून लेखापरीक्षकाची नेमणूक करायला पाहिजे। त्याचबरोबर अशा लेखापरीक्षकाची नियुक्ती सलग 2 वर्षासाठी करता येऊ शकेल, त्याच्यापेक्षा जास्त वर्षासाठी करता येणार नाही। आणि त्याचबरोबर जर सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेला वाटलं तर सर्वसाधारण सभा अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करू शकते, त्याचं मानधन ठरवू शकते आणि प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला आपलं आर्थिक वर्ष समाप्त झाल्यापासून 6 महिन्याच्या आत असं लेखापरीक्षण करून घ्यावं लागतं। त्याचबरोबर असे लेखापरीक्षक अहवाल हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडावा लागतो आणि अशा लेखापरीक्षणासाठी ज्या लेखापरीक्षकाची नेमणूक केली असेल त्या लेखापरीक्षकाला सर्व नोंदवह्या आणि लेखापुस्तकं ही लेखापरीक्षणासाठी सादर करण्याचं बंधन या समितीला आहे आणि लेखापरीक्षकाकडून प्राप्त अहवाल तसेच त्याला अनुलक्षून तयार करण्यात आलेला दोष दुरुस्ती अहवाल संस्थेला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडावा लागतो आणि सदर प्रकारे लेखापरीक्षा अहवाल मांडण्यात समितीनं जर कसूर केली तर सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये दंडाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर या पद्धतीनं आदर्श पोटनियमामध्ये लेखापरीक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। तर या पद्धतीनं या लेखापरीक्षणाच्या संदर्भातल्या तरतुदी या आदर्श पोटनियमामध्ये आहेत। अजून एक 5-6 तरतुदी त्याच्यामध्ये आहेत। नेक्स्ट पिरियडला आपण त्या तरतुदी बघणार आहोत आणि आपला हा जो सिलेबस आहे 6व्या सेमिस्टरचा तो या ठिकाणी आपण उद्याच्या लेक्चरला त्याच्यामध्ये संपवणार आहोत। तोपर्यंत सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा। तुमच्या वार्षिक अंतिम सेमिस्टर 6चं वेळापत्रक आहे आलेलं आहे। साधारणतः 18 तारखेपासून ही तुमची परीक्षा सुरू होते। 18 ऑगस्टपासून तुमच्या ज्या अंतर्गत 10 मार्काची जी परीक्षा आहे ती तुमची 6वी सेमिस्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी ही अंतर्गत परीक्षा घेण्याचं नियोजन आहे। त्या संदर्भातला नोटीस तुम्हाला या टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवर तुम्हाला मिळेल। त्यानुसार तुमची अंतर्गत परीक्षा होईल 10 मार्काची आणि त्याच वेळेला ज्यांचा 5व्या सेमिस्टर राहिलेला असेल तर त्यांचीही परीक्षा त्याच वेळेला घेण्यात येईल। तर त्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। परीक्षा संपल्या तुमचं टाईमटेबल आधीच तुम्हाला टाकून दिलेलं असेल आणि त्यानंतर त्यानुसार तुमची ओरल्स होतील की जी तुम्हाला अंतिम परीक्षेच्या गुणपत्रकासाठी अत्यंत आवश्यक आहे। तर त्या दृष्टीनेही त्या नोटिसीकडं सगळ्यांनी लक्ष द्या। तोपर्यंत अभ्यास करा, परीक्षेची तयारी करा। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।